दादा नमस्कार. नमस्कार. सर्वांचा चर्चेचा विषय लखन आणि लखन. सर्वांची फरमाईश होती संपूर्ण मुंबईची आणि आमच्या राऊत कुटुंबाची सुद्धा, आमच्या घरातले इव्हन लेडीजसुद्धा असतील, सर्वांची आणि माझ्या मित्रमंडळीसुद्धा, की पुन्हा एकदा आपल्या दावणीला लखन आला पाहिजे. लखन हा मागच्याच मैदानात थांबला असता. मागचा जो बुधवारचा मैदान झाला त्या बुधवारच्याच मैदानासाठी लखन मी थांबवलेला, पण कालांतराने जो तो लखनचा पैरा होता तो घाटावर गेल्यानंतर लखनला बैल नव्हता. कारण बैल कुठल्या बैलात पळून शरद होत नसते, कारण त्याच्या तोडीला तोड बैल असल्यानंतर शरद होते चांगली. कारण एक बैल पळून शरद होत नाही, हे माझं नेहमी सांगणं आहे. तर त्याच्यासाठी त्याला पैरा नव्हता, त्यामुळे आपण त्याला परत एकदा घाटावर पाठवलेलं आहे आणि परत एकदा ती दशत आणि तोच दरार घेऊन परत एकदा लखन आपल्या राऊतवाड्यावर आहे. नक्कीच ना. जसे तुम्ही मागे शब्द दिलता का आजवर मी बाबा ज्या मैदानात जाईल त्या मैदानात एक नंबर करणारा बैल बघितला नव्हता, आणि तो बैल जसा मुंबई बिंजोड गेला आणि तिथे वरती जाऊन तिथे सुद्धा एक नंबर केला. बैलांना म्हणजे मला तर असं वाटत नाही की मोजून 1 ते 2 असं मैदान असेल की त्यांनी 2-3 नंबर केला असेल. प्रत्येक मैदानात एक नंबर कंटिन्यू करणारा बैल हा लखन आहे. हा मी एकमेव सांगत नाही तर पूर्ण महाराष्ट्र सांगतो की प्रत्येक अड्ड्यामध्ये लखनचा एक नंबर असतो आणि एक कवचित अशा बैलांमधून घडून येतं की प्रत्येक बैल एक नंबर करतो. कारण का बैलगाड्या क्षेत्रामध्ये प्रत्येक बैल हा एक नंबर करण्यासाठी 3 फेऱ्यामध्ये कधीच करत नाही. तर त्याचं 3 फेऱ्यामध्ये अजून एक बैल एक नंबर करतो, तो म्हणजे बकासूर. आमचे सचिन शेठ घरत वरचेवले यांचा बकासूर आणि मोहिल धुमा यांचा बकासूर हा एक बैल प्रत्येक मैदानामध्ये असं 1-2 मैदान सोडून एक नंबर करतो. त्याच्या तोडीला तोड माझा लखन आहे. चांगला असा स्पीड आहे. आज मुंबईला मागच्या वेळेस जी खिडकालीला जी शर्यत झाली होती ती अतिशय माझी चांगली शर्यत झाली होती. तसं उद्या पण मी खिडकाळीच्या मैदानामध्ये सज्ज आहे. नक्कीच ना. इथे बिंदोड झाली पण वरती काही नियोजन माहिती नव्हतं बाबा लखन आणि बकासूर पालणार ही आयडिया नव्हती. पण मुंबईमध्ये नियोजन झालं तेव्हा, कारण मुंबईचं नियोजन आपण करतो आणि जे घाटावरचं नियोजन असेल ते त्याचे मालक करतात. कारण का कसं असतं, आपल्या मुंबईचं नियोजन हे करणं खूप क्रिटिकल नियोजन असतं. कारण का बैल पळवणं, त्या बैलाला पैरा कसा पाहिजे, म्हणजे बैल कुठल्या फाटीवर पळेल त्याच्यासाठी आपण सगळं नियोजन करतो आणि बाकीचं घाटावरचं नियोजन सर्व ते करतात बैलाचं. नक्कीच ना. या सीझनभरनं मला तर वाटतं राऊत कुटुंबाने खूप शर्यती केल्या असतील आपल्या लखनच्या जोरावर. आज मी तर खूप लहान होतो, पण लहानपणापासून माझे वडील कैलासवासी मोहनशेठ राऊत यांच्याबरोबर मी शर्यती बघितलेल्या आहेत. आजपर्यंत असा एकमेव कुठला बैल नसेल की तो या राऊतवाड्यावर आला नसेल. प्रत्येक बैल हा एक नंबरचा, किती पण एक नंबरचा असू दे, तो आपण उतरवल्याशिवाय राहिला नाही आहे. पप्पांनी पण बरेचशी बैलं उतरवली. पप्पांच्या काळामध्ये जी 1-1 नंबरची बैलं पळायची त्या टायमाला मी स्वतः पप्पांसोबत जायचो घाटावर. त्या टायमाला ती बैलं आपण उतरवली जी मुंबईमध्ये कोणाकडे उतरली नाही. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे काका प्रवीण भाऊ यांनी पण आम्ही आजपर्यंत जो बैल एक नंबर पळतो घाटावर तो बैल आम्ही मुंबईला आपल्याकडे उतरवलेला आहे. आज लखनसुद्धा महाराष्ट्रात 1 नंबर बैल आहे. आज हाय स्पीड त्याला, म्हणजे त्याचा स्पीड एवढा आहे की त्याचा स्पीड ती फॉर्म्युला 1 गाडी असते बघा, ती फॉर्म्युला 1 जी रेसिंगला जी गाडी वापरतात फॉर्म्युला 1 सारखाच पळतो बैल. तर त्याला चांगलाचा स्पीड आहे आणि आज आपल्याकडे येतो आणि आमच्या नावावर पळतो, माझ्या वडिलांच्या नावावर. मला सर्वात मोठा अभिमान आहे. नक्कीच ना. आता आणि ना मागेच तुम्ही कुठल्या तरी एका बाईटमध्ये बोललेले का सर्व काय एक साईडला राहिले पण एक मित्र तो आपल्या कायम सोबत असतो ना, तो एक सुखादुःखामध्ये पूर्ण म्हणजे सोबत राहणारा असतो. मगाशी मिलिंद शेठनी सांगितलं की आकाश शेठ सकाळ असू दे का रात्र असू दे मला नेहमी फोन करत असतो. कारण का मिलिंद शेठचे आणि माझे हे आमचे घरातले संबंध आहेत, जरी आमची दोस्ती असली तरी. कारण का त्यांचे आणि माझे आमचं मन एकत्र जुळलेलं आहे. कारण कसं असतो मित्र, एक तुम्हाला एक डायलॉग सांगतो, एक तो गाणं आहे बघा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसा माझा मिलिंद शेठ आहे. कारण का मी शेठ काय बोलतो, आज त्यांची 10 लोकांमध्ये त्यांची इज्जत आहे, 10 लोकांमध्ये त्यांची क्रेज आहे. आपल्या मित्राची आपण 10 लोकांमध्ये इज्जत काढल्यानंतर समोरची माणसं त्याची इज्जत ठेवत नसतात. आपण आपल्या मित्राला मान सन्मान दिला पाहिजे, तर समोरची 4 लोक त्याला मान सन्मान देत असतील. तर असा माझा मित्र आहे मिलिंद शेठ. कारण का आज दोस्ती दुनियातले तुम्ही बघताय, आज मिलिंद शेठकडं आज आमच्या दावणीला आज सर्वात टॉपला बैल बुंगा झाला, माझा लखन झाला. ही दोन्ही बैल जर आज एकत्र पळाली ना तर या बैलांना कोणीच हारू शकत नाही.
माझ्या देखण्यातून तर, कारण हायस्ट स्पीड या गाडीला लागू शकतो. लखन आणि बुंगा जरी एक एक खांदा, त्यांचं वेगवेगळे खांदे आहेत, कारण दोघांचा एकच खांदा आहे, भुंगाचा आणि लखनचा सुद्धा. मग त्याच्यासाठी ती गाडी आमची कधी पळू शकत नाही. पण ज्या टायमाला पळवायचा विषय असेल त्या टायमाला आम्ही ती 100% आम्ही डिसिजन घेऊ, कारण लखन आणि भुंगा पळवायचा. कारण एखादा रिक्सचा विषय असला तिथं मिलिंद शेठ आणि आकाश राऊत फिक्स आहे, तर रिक्स घेऊ आम्ही जर घ्यायची असेल तर उद्याच्या मैदानात. आणि माझं एक सांगणं आहे की दोस्तीदारीमध्ये काही काही माणसं, आता मिलिंद शेठच्या बद्दलच मी काही गोष्टी सांगतो. मिलिंद शेठच्या टायमाला पडते काळ होता, त्या टायमाला बरेच जण अशी छकड्यावर नाचत होती. आणि जाणून बुजून हे गोष्टी तुम्ही टाका, कारण का माझं एक सांगणं आहे, एखाद्या माणसाचा बैल पळायला लागल्यानंतर त्याचे कुठेतरी संबंध काढायचे आणि त्यानंतर ती शर्यत करायची नाही आणि मग कुठेतरी दोस्ती दाखवायची. आणि ज्या टायमाला माझ्या मित्राचा बैल नव्हता पळत त्या टायमाला तुम्ही त्याला पराभव करून छकड्यावर सुद्धा नाचलेले आहेत, हे कुठेतरी विसरू नका. कारण काय बैलगाडी क्षेत्र आहे, आज ना उद्या कधी काय करू शकतो आणि बैलच त्याच्या मालकाला उत्तर देऊ शकतो, हे मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो. नक्की ना, आता बैल पळाले तर सर्व साध्य होतं. हां, नाही कसं असतं, माझं एकच सांगणं आहे, आपण एखाद्याला मित्र बोलतो त्या मित्राच्या भूमिकाने तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये आले पाहिजेत. दोस्ती कशाला म्हणतात, आज आपला मित्र हारतो तर आपल्याला दुःख झालं पाहिजे, आपण आपला मित्र हारतो साईडला जाऊन हसलं नाही पाहिजे. आपला मित्र हारल्यानंतर त्याला आपला बैल देऊन त्याला दुसरा बैल पैऱ्यात घालून त्याला जिंकवता कसं येईल ते बघितलं पाहिजे. तसं माझा हेतू असतो प्रत्येक गोष्टीत. कारण का मी एक गोष्ट सांगतो, नातेवाईक लास्टला येतील पण आपला मित्र हा पहिले धावून येतो. कारण मिलिंद शेठ, मी तुम्हाला खरं सांगतो, मी जे 2-3 असे प्रसंग आहेत की ज्या वेळेस मला म्हणजे अशी काही काही गोष्टी आपल्या मित्रांची गरज असते, त्या टायमाला मिलिंद शेठ माझ्यासाठी धावून आलेला माणूस आहे. आणि आमचे चांगले संबंध आहेत. आज माझे तर संबंध सोडा, माझे वडिलांचे आणि तात्यांचे आणि प्रवीण काकांचे खूप जुने संबंध आहेत. त्यानंतर ते संबंध आम्ही जपवण्याचे आणि टिकवण्याचं काम दोघं करतोय. नक्कीच ना, आज देखील ना तुमच्या कुटुंबामध्ये एक असा व्यक्ती आहे का ज्याने पहिल्यांदा घोडा बैलाची गाडी हाकलली असेल. हो, प्रवीण काकांनी तुम्हाला सांगतो, त्या टायमाला आमचे आजोबा कैलासश्री रामभाऊ गंगारामराव, आम्हाला सर्वात पहिले घोडाबैलाचा शौक होता. आजोबांनी ज्या टायमाला शौक चालू केल्यानंतर त्या टायमाला आमचे बरेचसे असे ड्रायव्हर चिटर म्हणजे चिटिंग करायचे असे आजोबा सांगायचे. त्या टायमाला आजोबांनी असं सांगितलं की माझा मुलगा आज स्वतः गाडी हाकलेला. आणि आमचा प्रवीण काका खूप जिद्दीवान आहेत, अतिशय जिद्दीला, एकदा जिद्दीला पेटल्यानंतर आमचं म्हणजे तुम्हाला सांगतो बरेचशी बैलं ही आम्ही जिद्दीवर घेतलेली आहेत. आज लखनीसुद्धा आम्ही जिद्दीवर उतरवतो मुंबईला. त्याचा जो का आहे ते मुंबईमध्ये मला तर वाटत नाही असं कोण देऊ शकतं. कारण का प्रत्येक माणूस आज शौकसाठी करत असतो आणि आम्ही शौकसाठी या गोष्टी करतो. त्या टायमाला आजोबांनी डिसिजन घेतला की त्यांचा माझा मुलगा म्हणजे प्रवीण काका एक गाडीवर बसेल. त्या टायमाला प्रवीण काका चकड्यावर बसल्यानंतर त्यांनी 2-4 गाड्या केल्यानंतर प्रवीण काका स्वतःही स्टोरी मला सांगतात, बऱ्याचशा मुंबईवाल्यांनी की सांगितलं की हा घाटी ड्रायव्हर हा चालणार नाही. त्या टायमाला आमच्या आजोबांनी सांगितलं का माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा आहे तो माझा मुलगा गाडी हाकलतो. त्या टायमाला बऱ्याचशा लोकांना तेव्हा समजलं. आणि छान असे जॉकी होते प्रवीण काका. आणि माझ्या वडिलांचा शब्द हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा शब्द होता की एखादा देवाचा शब्द कसा असतो. भाऊ बोलायचे, दादा मला ती गाडी बाहेर जाते की मी बस तू गाडीवर. म्हणजे वडिलांसाठी भाऊ हे खूप एकदम जीवाचं आणि काळजाचं त्या दोघांचं नातं होतं. आणि ते कसं होतं की भाऊंना एकदा बोलल्यानंतर की गाडीवर बसायचं तर भाऊला बसतच होते. कारण वडिलांच्या शब्दाखातीर खूप मोठी मान सन्मान होता माझ्या वडिलांना भाऊंकडून. तर त्याच्यासाठी दादाच्या शब्दासाठी ते कुठल्याही गाडीवर बसायचे. आणि 2दा-3दा प्रवीण भाऊ गाडीवर सुद्धा पडलेले आहेत. असंच पप्पांनी 1दा-2दा शब्द दिले होते लोकांना. त्यानंतर कालांतराने अशा काही गोष्टी राऊत कुटुंबावर काहीतरी दुःखाचा डोंगर सावरल्यानंतर त्यानंतर प्रवीण काकांनी राजकारणात इतर धंद्यापाण्यात सर्वीकडे लक्ष द्यायला लागतं. त्यासाठी प्रवीण काकांनी थोडा म्हणजे इतर गोष्टीकडे लक्ष देत होते. मग त्याच्यानंतर बैलगाडीची जी शर्यतीची जे कासऱ्या असतात ती धुरा असतात ती माझ्या हातात सोपवली माझ्या राऊत कुटुंबाने, माझ्या सर्व आमच्या नातेवाईकांनी की आकाशावर एक विश्वास आहे, विश्वास ठेवून माझ्यावर बैलगाडी शर्यतीचा नाद सोपवला आणि तो आज मी नाद पुरेपूर पार पाडत आहे. नक्कीच ना, असं बघायला गेलं ना राऊत कुटुंबाचं या शर्यती क्षेत्रामध्ये खूप मोठा इतिहास आहे हो. शर्यती क्षेत्रामध्ये आमचा खूप मोठा इतिहास आहे. कारण का आमच्या आजोबांपासून ते आजपर्यंत आमचा हा 1 नंबराचाच खेळ आहे. म्हणजे बैलही सुद्धा 1 नंबराचीच आणि शर्यतीसुद्धा 1 नंबराच्याच खेळायला लागतात. कारण का चर्चेत राहायचं असेल
बैलगाडी क्षेत्रात मी तुम्हाला आता यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो की एखाद्या माणसाचा गरिबाचा बैल जरी पळत असेल ना, गरिबाचा बैल जरी पळत असेल ना, तर त्याला 10 लोक जाऊन विचारतात, तीच सर्वात मोठी श्रीमंती असते एखाद्या गरीबा मालकाची बैलगाडी क्षेत्रामध्ये. कारण का कोट्यवधी माणूस असून ना करोड रुपये असून काही फरक नसतो. ज्याचा बैल पळतो तो खरं करोडपती असतो. आणि बैलगाडी क्षेत्र ही चर्चेतला विषय म्हणजे तुमची शर्यत ही चांगल्या बैलामध्ये पैरात जेव्हा बैल पळतो, गरिबाचा बैल जेव्हा चांगल्या बैलाच्या पैरात पळतो, तेव्हा त्या बैलाची खरं म्हणजे चर्चा होते. तर अशी बैलगाडी क्षेत्रातलं सगळं रिंगण आहे, म्हणजे आखणी आहे सगळी. नक्कीच ना, जसे तुम्ही बोलले ना, या नादामध्ये ना फक्त हा नाद आहे, यात रुपया कमाई नाही हो. प्रत्येक माणसाचं तेज आहे, कारण प्रत्येक माणूस हा नादासाठी करतो. कोणालाही 2 रुपयाचा इन्कम नाही आहे. पूर्ण दिवस वेळ हा बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये द्यावा लागतो. कारण का तुम्ही बघताय आपला पूर्ण टाईम, एखादा माणूस सकाळी निघाल्यानंतर तो रात्री डायरेक्ट घरी येतो. पूर्ण वेळ हा बैलगाडी शर्यतीत जातो. आणि तो आनंद जो होतो, जी शर्यत जिंकल्यावर जो आनंद होतो, तो लाखो आणि करोडो रुपये भेटण्यात जो आनंद होत नाही, तेवढी बैलगाडी शर्यत, आपली शर्यत जिंकल्यानंतर आणि आपल्या बैलाच्या पाठणीवर गुलाल, आपल्या अंगावर गुलाल पडल्यानंतर खूप आनंद होतो. नक्कीच नाही, कुठेतरी एक पाऊस पडताना लखन मस्त आपल्या इथे पलतोय हो. पाऊस पडता तेच सांगितलं, डिसिजन घेतलं का परत एकदा बैल आलाय. आता 2-4 अड्ड्यानंतर बैल परत जाईल घाटावर. कारण का पाऊस पडायच्याच वेळेस थांबवलेला मागच्या वेळेस बैल, पण तो पैरा लखनमधला तो घाटावर गेल्यामुळे बैल आपण पाठवला होता. त्यानंतर आता परत एकदा लखन आपल्याकडं आलेलं आहे आणि परत एकदा बैल चांगल्या रीतीने उद्या तुम्हाला पळताना दिसेल. नक्कीच दादा, माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.